सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। तलावांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या तुळशी जलाशयातून आज दुपारी शासनाच्या परिचालन सूचीनुसार 3 वक्र दरवाजातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। या विसर्गामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून पुढे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। 3.47 टीएमसी उपयुक्त साठवण क्षमता असलेला धामोड इथला तुळशी जलाशय सध्या 95.28% भरला आहे। जलाशयाची पाणी पातळी 616 मीटर इतकी असून आज 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर हंगामातील एकूण पर्जन्यमान 2462 मिलीमीटर इतकं झालंय। तुळशी नदीवरील या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासह सुमारे 8500 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळतो। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून लोंढा नाला प्रकल्पातील पाणीही थेट तुळशी जलाशयात मिसळत असल्यानं जलाशयाची पाणी पातळी सातत्यानं वाढत आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या परिचालन सूचीनुसार आज दुपारी धरणाच्या 3 वक्र दरवाजातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। धरणात येणारी वाढती आवक लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती शाखा अभियंता अंजनी कारेकर यांनी दिली। विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी शाखा अभियंता अंजनी कारेकर, ग्रामपंचायत उपसरपंच सागर कांबळे, सदस्य एनजी नलवडे, तुषार बोडके, कर्मचारी ऋतुजा पाटील, पांडुरंग मगदुम आणि ईश्वरा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जलपूजन करण्यात आलं। तुळशी धरणातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय।